वेगाने बदलत असलेल्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर सर्वच क्षेत्रात होत आहे। एआय ही जादू असली तरी त्याचे परिणाम भविष्यात गंभीर असणार आहेत, असे प्रतिपादन जगप्रसिद्ध लेखक आणि माहिती तंत्रज्ञान अभ्यासक अच्युत गोडबोले यांनी केले। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने आयोजित एआयची जादू आणि उद्याचे जग या विषयावर शनिवार दिनांक 7 जून रोजी लोकमान्य टिळक सभागृह एम्फी थिएटर येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अध्यक्षा रेणुका महागावकर, प्रशांत बडवे, प्राध्यापक दीपक देशपांडे, अमोल धाबळे, पृथा हलसगीकर, अविनाश महागावकर आदी उपस्थित होते। एआयची भीती आणि कुतूहल मोठ्या प्रमाणात आहे। सन 2010 पासून सुरू झालेल्या एआयचा प्रवास आजच्या काळात प्रचंड वेगाने आणि सर्वच क्षेत्रात होत आहे। मानवाला जे आवश्यक आहे ते सर्व एआय रोबोट यांच्या माध्यमातून होत आहे। माणूस संगणकाच्या माध्यमातून जी माहिती फीड करेल त्यापेक्षाही अधिक काम एआयच्या माध्यमातून सुरू झाले आहे। हॉटेल, हॉस्पिटल, कृषी, मनोरंजन पासून सर्वच क्षेत्रात एआयचा वापर वाढलेला आहे। त्याचे कुतूहल अधिक असतानाच त्याचे परिणामही गंभीर राहणार आहेत। अवघ्या काही वर्षातच त्याचे परिणाम दिसू लागतील। अनेकांच्या नोकऱ्या यामुळे जाणार आहेत, त्यातच विषमता वाढणार आहे। कॉर्पोरेट कंट्रोल सुरू होणार असल्याचे गोडबोले यांनी सांगितले। भविष्यात एआयचा वापर तळागाळातील लोकांसाठी झाला पाहिजे, विषमता दूर झाली पाहिजे आणि मानवी जीवनाचे कल्याण होण्यासाठी एआयचा वापर झाला तरच खऱ्या अर्थाने प्रगती होणार आहे, असेही अच्युत गोडबोले यांनी सांगितले। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागावकर यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली। त्यानंतर अमोल धाबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। यावेळी 12वीच्या सीबीएसई बोर्डात सुयश ज्युनियर कॉलेजमध्ये 3रा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या आर्यन विनायक खोटकर आणि 10वी मध्ये सिद्धनाथ जोशी यांनी यश संपादन केल्याबद्दल त्या दोघांचा सत्कार अच्युत गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेश कुलकर्णी यांनी केले तर आभार पृथा हलसगीकर यांनी व्यक्त केले। कार्यक्रमासाठी मसापचे प्रसिद्धी प्रमुख विनायक खोटकर, अभय जोशी, प्रकाश मोकाशे आदींनी परिश्रम घेतले। तब्बल 2 तास सुरू असलेल्या या व्याख्यानाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।